नमस्कार. शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका आज उगाचच खूप वर्षांनी आठवली. शाळा तर कधीचीच संपली, पण आयुष्याची परीक्षा आजही चालूच आहे. अजूनही सुरूच आहे. शब्दांचे अर्थ लिहा म्हटल्यावर तेव्हा अचूक अर्थ आठवायचे. आज मात्र शब्द तेच आहेत, पण अर्थ मात्र बदललेले आहेत. विश्वास शब्द लिहितानाही हात थरथर करायला लागतात. आपुलकीचा अर्थ आता कुठे सापडतही नाही. समानार्थी, विरोधार्थी शब्द यात तेव्हा हमखास गुण मिळायचे. माणसं विरुद्धार्थी झालीत आणि समानार्थी भावनाही हरवत चालल्या. गाळलेल्या जागा भरा प्रश्न तेव्हा पर्याय असायचे. आयुष्यातल्या गाळलेल्या जागा कोणत्या पर्यायाने भरायच्या हे आज मात्र कळतही नाही. जोड्या जुळवा पेपरात जुळवताना क्षणात जुळायच्या. नात्यांच्या जोड्या कधी जुळल्या तर कधी जुळता जुळता फसल्याही. एका वाक्यात उत्तरे द्या म्हटल्यावर तेव्हा 5 गुण पटकन मिळायचे, पण आयुष्याचे प्रश्न एका वाक्यात सुटतही नाहीत आणि उत्तरे शोधता शोधता डोळे मात्र पाणावतात आणि उत्तरं मिळत नाही. कवितेच्या ओळी पूर्ण करा हा अगदी आवडतीचा प्रश्न. काही ओळी अपूर्ण आहेत, स्वप्नांच्या, काही नात्यांच्या आणि आठवणींच्या खऱ्या आयुष्यामध्ये. निबंध लिहा, गोष्ट लिहा म्हटल्यावर मन अगदी मोकळं व्हायचं. 5 पैकी 3 गुण मिळणार म्हणजे मिळणार ही खात्री मात्र असायची. पण आज मनात खूप काही आहे, पण व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात. त्यावेळेस अभ्यासक्रम तेव्हा अभ्यासक्रम आधी असायचा, मग परीक्षा. आता मात्र परीक्षा आधी येते, धडा नंतर शिकवते. तेव्हा चूक झाली तर लाल पेनाने दाखवल्या जायची. आता चूक झाली तर जखम मनामध्ये उमटते. तेव्हा गुण 0 मिळाले तर रडायला यायचे. गुण 0 मिळाले तर रडायला यायचे. आज पूर्ण आयुष्य असूनही कधी कधी रिकामेपणा जाणवतो. आणि शेवटी एकच सांगेल, तेव्हा प्रश्नपत्रिका म्हणजेच परीक्षा ही संपली की पुढच्या वर्गात जायचो. आता आयुष्याच्या प्रत्येक वर्ग पार करताना कोणीतरी मागे राहून जातं. कधी मित्र मागे राहतो, कधी स्वप्न, तर कधी स्वतःचाच एखादा भाग मागे राहून जातो. शाळेची ती प्रश्नपत्रिका आजही पुन्हा हातात यावी असं वाटतं. कारण तिथे प्रश्न ठरलेले होते आणि उत्तरं पुस्तकात सापडायची. पण आयुष्याच्या या प्रश्नपत्रिकेला ना ठरलेला प्रश्न आहे, ना ठरलेलं उत्तर आहे. आहे तो फक्त आणि फक्त अनुभव आणि डोळ्यातलं न बोललेलं पाणी. माझं नाव रवींद्र वायखिंडे, बाय प्रोफेशन सहाय्यक शिक्षक, केसरबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोरगाव. माझ्या यूट्यूबचं चॅनलचं नाव रवी डेज 77. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.